इच्छा होती आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये. पण सुनेत्रा पवार त्या एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही ते होत देत नाही असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. एक मला सांगा आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचा तो विषय नंतरचा. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री ते कोण असायच्या पद करायच्या ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे? अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्या बद्दल त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या. आम्ही ते करून दाखवू. कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही. सोबत मर्जर संदर्भात काही चर्चा केली होती का? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती, त्याचे सगळे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी माझा पक्ष आज जे आहे त्या पक्षाच्या बद्दलच बोलणार, काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही. पण तुमच्यासोबत अजित पवार यांनी काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुमच्यासोबत काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुम्हाला काही मेसेज दिला होता का? मी यांच्या संदर्भात चर्चा करतोय कारण तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते, अशी काही चर्चा झाली का? माझ्या परीनं एवढंच सांगू इच्छितो की हे तर मान्य करावं लागेल की मी त्यांच्या सोबत म्हणजे पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होता आणि माझी भूमिका अजितदादाच्या सुसंगतच राहिली. तेव्हाच आम्ही 2023 मध्ये जे निर्णय केला, अजितदादाच्या सोबत मी राहिलो, तटकरेजी राहिले, भुजबळ साहेब राहिले, मुश्रीफ साहेब राहिले, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि अनेक सगळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर राहिले, सगळे आमदार राहिले. आणि त्यामुळे ही अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी चालली. तो आज आमच्याकडे जो काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे तो आमच्या पक्षाच्या पुरती मर्यादितच राहणार आहे. आम्ही बाकीची जे काही गोष्ट आहे हे आता माझ्या मते चर्चा करणं योग्य नाही. पण चर्चा झाली होती दादांसोबत, साधक नाही बोलले होते की नाही? अजित पवार तुमच्याशी बोलले होते की नाही? मर्जर संदर्भात दादानी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहे. म्हणजे मी माझ्याशी काय चर्चा होती की नाही, अनेक लोक आता सगळेच म्हणायला लागले की त्यांचीच चर्चा झाली आणि आम्हाला काहीच माहीत नाही, असं तर होऊ शकत नाही. विषय असा आहे, एवढंच मी म्हणेल की एक स्थानिक स्वराज निवडणुकी जेव्हा सुरू झाल्या, प्रत्येक पक्षांनी आपापली म्हणजे महायुतीमध्ये असलेले पक्षांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही पण बीजेपी बरोबर राहिलो, तसा अहिल्यानगरमध्ये. काही ठिकाणी आम्ही आणि शिंदे साहेब नाशिकमध्ये एकत्र लढलो. काही ठिकाणी कोण कोणाबरोबर राहिले, कोणी वेगळे लढले.
हे सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या मागच्या इलेक्शन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे एवढंच मी म्हणेल की या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे एनसीपी शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू. या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही, ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. अनेक व्हिडिओज फिरवला जातात, अनेक कष्ट जातात. अरे बाबा, आम्ही काही पवार साहेबांच्या कडे की ताई की बाकीचे सगळ्या लोकांशी काय आम्ही बोलत नाही की भेटत नाही असा तो नाही आहे. आम्ही तर तुम्हाला उघड आम्ही भेटतो बोलतो, असा काही पर्सनल दुरावा थोडी आहे. आणि ते तर एक कुटुंबच होता, परिवार होता, तर त्यांच्या भेटणं उठणं हे स्वाभाविक होता. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जे विषय आहे आम्हाला सेटल करू द्या. बाकीची जे काही असेल विषय ते आम्ही नंतर तुमच्याकडे सध्या नेतृत्व आहे नाही, म्हणजे तुमची चर्चा झाली नव्हती याच्या संदर्भात, हो किंवा नाही? माझ्याकडे काय पुढे जाण्याचं नेतृत्व नाही, चर्चा झाली होती का नाही? माझ्याकडे जे नेतृत्व आहे, कारण तात्पुरता अजितदादा गेल्यानंतर सगळ्या प्रक्रिया याला सुरळीत पार पाडण्यासाठी ही जबाबदारी कोणी पार पाडा.